अध्यायात आपण सिगमंड फ्रीड यांची थिअरी बघत होतो आणि या लेक्चरमध्ये आपण तीच थिअरी पुढे घेऊन जाणार आहोत. ओके, मग फ्रीड यांनी काय सांगितलं ते बघा की पर्सनॅलिटी जी काय स्ट्रक्चर आहे, स्ट्रक्चर ऑफ पर्सनॅलिटी, त्यांनी 3 गोष्टीत विभागणी केली. यामध्ये पहिल्यांदा त्यांनी सांगितलं आय डी असतो. काय असतो? आय डी असतो. त्याच्यानंतर इगो असतो आणि त्याच्यानंतर असतो सुपर इगो. मग त्यांनी किती गोष्टी सांगितल्या स्ट्रक्चर ऑफ पर्सनॅलिटीमध्ये? फक्त 3 गोष्टी त्यांनी सांगितल्या. ओके, ते आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. ओके, आता आय डी म्हणजे काय असतं ते आपण बघूया. आय डी म्हणजे सांगा की लहान मूल जसं वागतं त्याला काय म्हणतात? आय डी म्हणतं. म्हणजे तुम्ही बघितलं असेल की 3-4 वर्षाचं मूल जेव्हा त्याच्या आईवडिलांबरोबर बाजारात जातं तेव्हा ते कॅडबरीसाठी किंवा पावसाचे दिवस असले तरी आईस्क्रीमसाठी आग्रह करत असतं. तिला हे बरं नसलं म्हणजे त्याला आपण डॉक्टरकडे जरी घेऊन गेलो तरी पण तिला थंड प्यावंसं वाटतं. हा झाला आय डी. म्हणजे एकदम जी काय छोटी मुलं असतात ती जी वागतात त्याला काय म्हणतात? आय डी म्हणतात. यात आपण प्लेजर प्रिन्सिपल, प्लेजर म्हणजे आपल्या ज्या काय इच्छा आहेत त्या आपल्याला तात्काळ पूर्ण कराव्याच्या वाटतात त्याला काय म्हणतात? आय डी म्हणतात. ओके, आता आपण आधी आय डी बघू, नंतर इगो बघू आणि नंतर सुपर इगो बघू. ओके, आय डी बघा. आय डी इज अ प्रेझेंट ॲट बर्थ. आय डी इज टोटली अनकॉन्शियस अँड ऑपरेट्स इन अकॉर्डन्स विथ द प्लेजर प्रिन्सिपल. ही अनकॉन्शियस आहे. आपण काल बघितलं ना बघा, कॉन्शियस, प्री कॉन्शियस आणि अनकॉन्शियस. अनकॉन्शियस म्हणजे आपण लहानपणी ज्या गोष्टी वागलो त्या आपल्या आता लक्षात पण नाही आहेत किंवा त्याला आपण काय म्हणतो? अनकॉन्शियस माइंड. ओके, त्याला आपण अनकॉन्शियस म्हणतो, जी लहान मुलं वागतात ते. ओके, इट अँड अकॉर्डन्स विथ द प्लेजर प्रिन्सिपल. प्लेजर म्हणजे काय? आवड, इच्छा त्यांना जी काय त्यांची निर्माण होते त्यानुसार ते वागतात. त्याला प्लेजर प्रिन्सिपल म्हटलं जातं. इट वॉन्ट्स इमिजिएटली ग्रॅटिस्फॅक्शन अँड इज नॉट कॅपेबल ऑफ द कन्सिडरिंग द पोटेन्शियल कॉस्ट ऑफ द सिकिंग गोल्ड. सिकिंग गोल्ड म्हणजे काय? गोल म्हणजे काय? तो गोल प्राप्त करण्यासाठी सिकिंग गोल्ड पोटेन्शियल कॉस्ट, तो खर्च किती आहे याचा ती लहान मुलं विचार अजिबात करत नाहीत. म्हणजे ते एक समजा 10 रुपयाचं आईस्क्रीम आहे, ते आईस्क्रीम ते मुलं आजारी आहे आणि त्याला आईस्क्रीम खावंसं वाटतं, मग त्याने ते आईस्क्रीम खाल्लं त्याची तब्येत आणखी बिघडू शकते. हा असतो काय? पोटेन्शियल गोल. या पोटेन्शियल गोलचा विचार केला जात नाही. द आय डी इज द लाईक अ spoiled child who operates in a totally selfish pleasure seeking way without regard for reason, लॉजिक और मॉरॅलिटी. हे जे काय एक छोटंसं मुलं असतं जे आपण म्हणतो वाया झालेली, स्पॉइल्ड चाइल्ड म्हणजे काय? जी वाया झालेली मुलं असतात. म्हणजे सगळीच मुलं छोटी असताना अशी असतात की ज्यांना काही नसतं, ज्यांना फक्त आपल्या इच्छा पूर्ण करायच्या असतात, ते आय डीमध्ये येतं. ओके, म्हणजे माणसाची आत्ताची जरी आपण पर्सनॅलिटी बघितली तर काही गोष्टी आपल्या आय डीसारख्या असतात. म्हणजे आपल्याला माहीत असतं की ही गोष्ट केल्याने आपल्याला त्रास होणार आहे. म्हणजे आपलं आता एवढं वय झालं आहे, आपण 21 वर्ष झालो तरी पण आपल्याला माहीत आहे की आपण परीक्षेच्या आधी जर आपण मोबाईलवर व्हॉट्सअपवर मेसेज दवळले तर आपण परीक्षेवर वापरला व्हॉट्सअप, तर आपण फेसबुकवर आपण ऑनलाईन राहिलो तर आपण काय होऊ शकतो? परीक्षेमध्ये फेल होऊ शकतो. तरी पण आपण आपली फेसबुक वापरायची किंवा फोनवर बोलण्याची इच्छा कंट्रोल करू शकत नाहीत. ह्या गोष्टी कुठे येतात? आय डीमध्ये येतात. ओके, काही गोष्टी चांगल्या प्रकारे या गोष्टी कंट्रोल करू शकतात. म्हणजे आपण हे लहान मुलांचं उदाहरण दिलं, पण आय डी लहान मुलामध्ये असतो तसं नाही, आपल्यामध्ये पण आपल्याला आय डी दिसून येतो. ओके, पुढचं आहे काय? इगो. पुढचं काय आहे? इगो. इगोमध्ये बघा काय काय येणार ते. इगोमध्ये काय येणार सांगा? रिॲलिटी प्रिन्सिपल आहे. इगोमध्ये कुठचं प्रिन्सिपल आहे सांगितलं? इगोमध्ये प्रिन्सिपल आहे ते कुठचं आहे? रिॲलिटी प्रिन्सिपल. इगोमध्ये कुठचं प्रिन्सिपल आहे? रिॲलिटी. म्हणजे आपलीच काय त्याचा परिणाम काय होणार, आपण ज्या गोष्टी करणार त्याचा विचार केला जातो. बघा, द इगो टास्क इज द टू होल्ड द आय डी इन चेक अंटिल कंडिशन अप्रोप्रिएट फॉर सॅटिस्फॅक्शन ऑफ द इम्प्लिसेस एक्झिस्ट. म्हणजे आपल्याला जो काय टास्क आपण करतोय ती कंडिशन पूर्ण करायला ही सिच्युएशन ही ॲप्रोप्रिएट आहे की नाही आणि त्याच्यातनं आपल्याला सॅटिस्फॅक्शन मिळणार आहे, ते कसं मिळणार आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार यामध्ये केला जातो. दस द इगो ऑपरेट्स अकॉर्डिंग टू द रिॲलिटी प्रिन्सिपल. इगोमध्ये कुठचं प्रिन्सिपल सांगितलं तुम्हाला? रिॲलिटी प्रिन्सिपल आहे. इगोमध्ये कुठचं प्रिन्सिपल आहे? रिॲलिटी प्रिन्सिपल. रिॲलिटी प्रिन्सिपल म्हणजे काय? आता
परीक्षेच्या आदल्या दिवशी मला फेसबुकवर मित्राशी चॅटिंग कराविषयी वाटत आहे, पण जर आज मी माझ्या मित्राबरोबर फोनवर बोललो किंवा चॅटिंग केली तर मी उद्या परीक्षेत फेल होऊ शकतो. त्यामुळे आता मी हे करू नये. याला काय म्हटलं आता? रिॲलिटी प्रिन्सिपल. डिलिंग द ग्रॅटिस्फॅक्शन ऑफ द इम्प्लिसेस अंटिल द सिच्युएशन इज द ॲप्रोप्रिएट. जोपर्यंत सिच्युएशन ॲप्रोप्रिएट होत नाही तोपर्यंत आपण ते आपल्या इच्छा पूर्ण करत नाहीत. त्याला काय म्हटलं जातं? इगो म्हटलं जातं. ओके, इगो समजला, आय डी समजला. आय डी म्हणजे खूप सोपं, आपण काही विचार करत नाही, माझी इच्छा पूर्ण झाली पाहिजे, त्याला म्हणतात आय डी. इगो म्हणजे आपल्याला जो काय कॉस्ट आहे त्या कॉस्टचा आपण विचार करतो. आणि या सगळ्यांच्या वर जाऊन जर काय असतो तो असतो काय? सुपर इगो. आणि सुपर इगोमध्ये कुठचं प्रिन्सिपल आहे सांगा? मॉरॅलिटी प्रिन्सिपल आहे. कुठचं? मोरल प्रिन्सिपल. मोरल प्रिन्सिपल म्हणजे काय सांगा? मी जे वागतोय ते योग्य आहे की अयोग्य आहे याचा यामध्ये विचार केला जातो. बघा, म्हणजे आपली जी काय वागणूक आहे म्हणजे यामध्ये असा विचार केला जातो की विचार करा, मला आता बाहेर जेवायचं आहे पण घरी माझी आई उपाशी असेल, हा विचार जेव्हा माणूस करतो किंवा ती माझी घरी जेवणासाठी वाट बघत असेल, म्हणजे खिशामध्ये माझ्या बघा मला जेवायची इच्छा आहे, खिशामध्ये पैसे नसताना पण मी जेवायला जाणार, याला काय म्हटलं जातं? म्हटलं जातं आय डी. यात आपण विचार करत पण नाही खिशामध्ये आपले पैसे आहेत किंवा नाहीत, याला म्हटलं जातं आय डी. इगो म्हणजे काय? आपण विचार करतो की माझ्या खिशामध्ये पैसे आहेत किंवा नाही आहेत, आणि पैसे आहेत तरच आपण जेवायला जाणार, याला म्हटलं जातं आय डी. आणि याच्यावर आहे काय? सुपर इगो. सुपर इगोमध्ये आपण काय म्हणतो की माझ्या खिशामध्ये पैसे आहेत, मला भूक लागली आहे, पण घरी माझी आई वाट बघत आहे म्हणून मी घरी जेवायला जायला पाहिजे. हे आपली मॉरॅलिटी झाली की कोणतरी आपली वाट बघतोय म्हणून आपण घरी जेवायला जायला पाहिजे. त्यामुळे आपण खिशामध्ये पैसे असून पण जेवत नाहीत, याला म्हटलं जातं काय? सुपर इगो. बघा, सुपर इगो इज द पार्ट ऑफ द पर्सनॅलिटी दॅट अपोज द डिझायर ऑफ द आय डी बाय इन्फोर्सिंग मोरल रिस्ट्रिक्शन. यावर कुठली रिस्ट्रिक्शन म्हटली? मोरल रिस्ट्रिक्शन घातली जाते की तुमच्या आय डीला ज्या काही इच्छा झाल्या आहेत, ओके, इगो पण तुमचं आहे, तुम्ही ते पूर्ण करू शकता, स्वतःचे पैसे आहेत, पण त्यावर मोरल डिस्ट्रॅक्शन, मात्र आई घरी वाट बघत आहे म्हणून मी जेवणार नाही. द सुपर इगो इज द कन्सर्न विथ द मॉरॅलिटी. इट कॅन बी टेल राईट फ्रॉम द रॉंग इन अकॉर्डन्स विथ द प्रिन्सिपल ऑफ द सोसायटी. आपण समाजाने जे आपल्याला काहीतरी तत्त्व शिकवली आहेत त्यानुसार आपण काय राईट आहे की रॉंग आहेत याचा आपण काय करतो? अकॉर्डन्सने विचार करतो, त्याला म्हटलं जातं सुपर इगो म्हटलं जातं. द सुपर इगो परमिट द सॅटिस्फॅक्शन ऑफ आय डी इम्प्लिज ओनली वेन इट इज द मॉरॅलिटी करेक्ट टू डू. जोपर्यंत जे मॉरली करेक्ट होत नाही तोपर्यंत आपण ते करत नाहीत. ओके, आता बघा, फ्रीड बिलीव्ह दॅट द कॉन्स्टंट स्ट्रगल बिटवीन आय डी, इगो अँड सुपर इगो प्ले अ की रोल इन द डेव्हलपमेंट ऑफ द पर्सनॅलिटी. या आय डी, इगो आणि सुपर इगो जो काय होतं कन्सिस्टन्सली काय होतं? हे होत जातं काय? स्ट्रगल होत जातो. अँड इन द डेव्हलपमेंट ऑफ मेनी फॉर्म ऑफ सायकोलॉजिकल डिसऑर्डर. त्यामुळे सायकोलॉजिकल डिसऑर्डर निर्माण होतात. ओके, त्यामुळे सायकोलॉजिकल डिसऑर्डर निर्माण होतात. मग सायकोलॉजिकल डिसऑर्डर म्हणजे काय? आपल्याला मनोविकार आपण जे म्हटले जातात ते पण यामुळे निर्माण होऊ शकतात. म्हणजे बघा, एखादी व्यक्ती आहे जी व्यवस्थित शिकलेली आहे आणि त्या व्यक्तीचं परिस्थिती कशी आहे की तिला विचार करा किती आज 1 लाख रुपये सॅलरीला MBA झाला आहे, त्याला 1 लाख रुपये सॅलरी किंवा तो एखादी त्यांनी पदवी ग्रहण केली आहे त्यामुळे त्याला 1 लाख रुपये सॅलरी मिळायला पाहिजे. ओके, आता 1 लाख सॅलरी मिळण्यासाठी त्याला सांगितलं तुला 30 लाख रुपये भरावे लागतील. त्या माणसाकडे 30 लाख रुपये नाही आहेत. ओके, जॉब तर करावा लागत आहे म्हणून तो काय करतोय? 10,000 रुपयाला दुसरा जॉब करतो. ओके, हा 30 लाख म्हणजे भ्रष्टाचार आहे आणि 10,000ला जॉब करतो, हे त्याचं काय होत आहे? शोषण होत आहे. ओके, मग त्याच्या मनात ते काय होत असतं? कन्सिस्टन्सी स्ट्रगल होत जातो आणि त्यातनं मेंटली डिसऑर्डर निर्माण होतात. ओके, आता आपल्याला वाटतं की मित्राकडे गाडी आहे, माझ्याकडे पण काय असावी? गाडी असावी. ओके, आता मी हल्लीच एखादी बातमी ऐकली ज्यात आपल्या सिंधुदुर्गातील मालवणमधले एका फक्त 21 वर्षीय युवकाने आत्महत्या केली. ओके, त्याचं वय किती होतं? फक्त 21 वर्ष वय होतं. याला काय म्हणतात? सायकोलॉजिकल डिसऑर्डर. ही सायकोलॉजिकल डिसऑर्डर का आली ती बघा. ही डिसऑर्डर अशामुळे आली की त्याचा आय डी सांगत होता की त्याच्याकडे काय असायला पाहिजे? गाडी असायला पाहिजे. ओके, पण ती गाडी खरेदी करण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते म्हणून त्याने काय काढलं? कर्ज काढलं. म्हणजे कर्ज काढण्यासाठी जेवढे पैसे होते तेवढे पैसे त्याने काढलं. म्हणजे त्याने आपलं इगो, म्हणजे आपण इगो म्हटलं की ती वस्तू घ्यायला जेवढे पैसे हवे होते तेवढे पैसे होते, मात्र
त्याने मोरली बघितलं नाही की मी त्याचे हप्ते फेडेन किंवा न फेडेन, ती कंडिशन कोणावर येईल, आणि त्याच्याकडे ते हप्ते गाडीचे हप्ते फेडायला पैसे नव्हते म्हणून त्याने आत्महत्या केली. समजलं? म्हणजे आयडियामुळे इच्छा निर्माण होतात, इगोमुळे मला गाडी पाहिजेच त्यामुळे आपण ती गाडी खरेदी करतो. मात्र सुपर इगो म्हणजे ती मोरली करेक्ट नसते. त्याने आधी पैसे कमवायला पाहिजे होते, नोकरी मिळवायला पाहिजे होती, नंतर गाडी घ्यायला पाहिजे होतं, हे त्याने केलं नाही. त्यामुळे हा स्ट्रगल झाला. त्याच्यातनं सायकोलॉजिकल डिसऑर्डर होते आणि सायकोलॉजिकल डिसऑर्डर निर्माण झाल्यामुळे माणसाला अनेक प्रकारचे मनोविकार निर्माण होतात असं फ्रॉइड यांनी सांगितलेलं आहे. मला जमेल त्या प्रकारे ही थिअरी मी शिकवण्याचा तुम्हाला प्रयत्न केला. ही थिअरी अतिशय खूप सोपी होती. ओके, या थिअरीमध्ये जवळजवळ काहीच नव्हतं. आयडी म्हणजे लहान मुलाप्रमाणे वागणं, इगो म्हणजे आपण काय केलं त्याचा कॉस्टचा विचार करणं, आणि सुपर इगो म्हणजे काय मोरली गोष्ट करेक्ट आहे किंवा करेक्ट नाही आहे याचा विचार करणं, हे आपण या थिअरीमध्ये बघितलेलं आहे. ओके, हा लेक्चर आपण इथं थांबूया. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याच फ्रॉइड यांचीच पुढची जी थिअरी, पुढचा जो भाग आहे तो बघू. जे मी तुम्हाला नॉर्मली सांगतोय याचमध्ये बघू. त्यात काय विशेष नाही आहे. परीक्षेला पण ते आल्यास लिहिण्याची विशेष आवश्यकता पण नाही आहे. तर त्या गोष्टी आता आपण लगेचच याच लेक्चरमध्ये त्या गोष्टी आपण कंटिन्यू करू. हा लेक्चर आता आपण इथंच थांबूया. ज्यांचा का फ्रॉइड यांचा जो काय सिद्धांत होता तो इकडे संपलेला आहे. असं धरून आपण आता पुढे जाऊया. आणि आता आपण पुढे जे काय ज्या दोन गोष्टी तुम्हाला मी सांगितल्या ज्या खूप महत्त्वाच्या आहेत त्या आहेत लोकस ऑफ कंट्रोल आणि सेल्फ मॉनिटरिंग. या दोन गोष्टी कन्सेप्ट आपल्या जीवनाच्या दृष्टिकोनातनं देखील खूप महत्त्वाच्या आहेत आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातनंही खूप महत्त्वाच्या आहेत. त्या गोष्टी आपण या लेक्चरमध्ये बघूया, पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. आणि हा लेक्चर आपण इकडे थांबूया. ओके, या गोष्टीतील आयडी, इगो आणि सुपर इगो या गोष्टींचा तुम्ही तुमच्या जीवनात देखील विचार करा. धन्यवाद.